जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमचा कोणी फॅमिली मेंबर मित्र जॉबची शोधत असाल तर एक गुड न्यूज जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। नमो महारोजगार मेळावा जे की भारत सरकार अंतर्गत येतं, भारत सरकारची वेबसाईट आहे, त्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जसं सांगली झालं, नाशिक डिव्हिजन झालं, पुणे, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ अशा अनेक ठिकाणी वॅकन्सीज निघाल्या आहे। प्रायव्हेट वॅकन्सी आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त चौथी जरी पास असाल, मग तुमची ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मास्टर डिग्री झालंय, इंजिनिअरिंग झालंय, तुमच्या सगळ्यांसाठी या वॅकन्सीज आहे। म्हणजे कंपन्यांमध्ये जे सफाई कामगार असतात, हेल्पर असतात, तिथून या जॉब वॅकन्सी आहे। तर मोठ्या लेवलच्या पोस्ट पर्यंत अनेक साऱ्या वॅकन्सीज आहे, अनेक साऱ्या फील्डसाठी। त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या, कारण की अनेक जण जॉबसाठी प्रयत्न करताय पण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाहीये। तर नक्की शेअर करा जेणेकरून ते याचा फायदा घेऊ शकताय, कारण की 2 ते 3 दिवस अप्लाय करण्यासाठी आहे, नंतर या वॅकन्सी क्लोज होऊन जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये स्क्रीनवर जाऊन समजून सांगतोय। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात, नमो महारोजगार मेळावा हे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या अंतर्गत हे सुरू झालेलं पोर्टल आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल। मागे पण ठाणे जिल्ह्यामध्ये होतं पण त्याची तारीख पोस्टपोन झालेली आहे। कुठली यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे। इथे सुद्धा दिलंय ठाण्यामध्ये जे 29 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान जे होणार होतं त्याचं काही कारणास्तव ही जी तारीख आहे पुढे ढकलल्या गेलेली आहे, पण ऑलरेडी अनेक जणांनी अप्लाय केले। ते बघा किती 50,000 जॉब्स आहे फक्त ठाणे जिल्ह्यासाठी। आता तुम्ही बाकीच्या जिल्ह्यांमध्ये राहत असाल, जसं की इथे बघू शकणार आहात तुम्ही, सांगली झालं, सातारा झालं, सोलापूर झालं, तर त्यांच्यासाठी तुम्हाला इथे सांगतोय। जसं की बघा, सगळ्यात आधी आहे सांगली जिल्ह्यासाठी। सांगलीमध्ये तुम्ही राहत असाल तर इथे बघा किती साऱ्या वॅकन्सीज आहे। प्रोडक्शन सुपरवायझरची आहे, क्वालिटी फायनलसाठी आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशनसाठी आहे। इथे बघा 10 वॅकन्सी, 5 वॅकन्सी अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे। इथे बघा, तुम्ही ऑपरेटर असाल, सीएनसी ऑपरेटर, तर इथे 20 वॅकन्सी आहे, 10 वॅकन्सी आहे, 5 वॅकन्सी, अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी दिसतील। पहिलं पेज झाल्यानंतर पुन्हा दुसरं पेज, पुन्हा तिसरं पेज, अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी सांगली जिल्ह्यात आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर तुम्ही अहमदनगर मधून असाल तर इथे सगळ्यात जास्ती 365 वेगवेगळ्या कंपन्यांचे जॉब्स आहे। जसे की बघा, सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी 10 आहे, त्यानंतर इथे बघा 3 वॅकन्सी आहे, 15 वॅकन्सी आहे, त्याच्यानंतर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे 35 वॅकन्सी आहे। पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल केलं तर ट्रेनिंगसाठी आहे, CSR साठी आहे, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी आहे, पुन्हा ट्रेनिंगसाठी आहे। इथे बघा नाशिकमध्ये आहे, अहमदनगरमध्ये आहे, पुन्हा इथे नाशिकमध्ये आहे। तर जस्ट तुम्हाला यानुसार बघून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या कुठल्या आहेत तर तुम्ही साताऱ्यामधून असाल तर साताऱ्यासाठी या वॅकन्सीज आहे। त्यानंतर अजून वॅकन्सीज आहेत त्या यवतमाळमधून अनेक जणांच्या कमेंट्स आल्या त्या, तर फायनली तुमच्यासाठी पण मी ते दाखवतोय। इथे बघा, इलेक्ट्रिकल सर्व्हायव्हरच्या जागा आहेत, 30 जागा आहे, 2 जागा आहे, पुन्हा मॅनेजरच्या आहे, सुपरवायझरच्या आहे, असे तुम्ही अनेक सारे पेज आहेत तिथे बघू शकताय। त्यानंतर बारामतीमधून तुम्ही आहात तर इथे बघा पुण्यामध्ये सुद्धा आहे, तिथे 95 वॅकन्सीज आहे, इथे 200 वॅकन्सीज आहे, पुन्हा इथे 200 वॅकन्सीज आहे बेरस ऑपरेटरच्या। अशा अनेक साऱ्या वॅकन्सीज आहे। मग इथे बघा जळगावमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे। म्हणजे आता इथे बारामती दाखवते, पण त्या अंतर्गत सुद्धा इथे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या ऑफिसेस आहे, कंपन्या आहे। जसं की इथे बघा नाशिकमध्ये पुन्हा आहे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये पुन्हा आहे, त्याच्यानंतर बघा असेंब्लीसाठी पुण्यामध्ये पुन्हा आहे। 605 वॅकन्सी एकाच कंपनीमध्ये आहे। मग आता जर आपल्याला इथे अप्लाय करायचं असेल तर बघा इथे दिले व्ह्यू क्रायटेरिया, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्या समोर ओपन होतोय। मग कंपनी कुठली आहे तिचं नाव आपल्या समोर आलेलं आहे, ओके। त्यानंतर कुठलं पद आहे त्याचं नाव आलेलं आहे, हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, टेम्पररी आहे, ह्याची माहिती मिळाली आहे। प्रत्येक जॉब टेम्पररी आहे, काही परमनंट आहे, फुल टाइम जॉब आहे, काही कॉन्ट्रॅक्टवरचे जॉब आहे, ते तुम्हाला इथे दिसून जाईल। महत्त्वाचं म्हणजे ऑफिशियल भारत सरकारच्या वेबसाईटवरचे जॉब आहे, त्यामुळे जेन्युइन आहे, ओके। त्यानंतर इथे नोकरीसाठी प्राधान्य कुठल्या कुठल्या ठिकाणी देत आहे, मग पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये बघा बारामती, त्याच्यानंतर जुन्नर वगैरे या ठिकाणची तुम्ही असाल तर या जॉबसाठी अप्लाय करू शकताय।
अप्लाय कसं करायचंय तर बघा दिलंय अप्लाय फॉर दिस जॉब, यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवर अकाउंट क्रिएट करून घ्यायचंय किंवा रजिस्टर करून घ्यायचंय. रजिस्टर करून तुम्ही ते तुमचं अकाउंट क्रिएट करून त्यानुसार इथे लॉग इन करू शकताय. आता या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी राहत असाल तर बघा व्ह्यू ऑल जॉब्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं की ते बघा आता मी कोल्हापूर टाकला आहे तर कोल्हापूर चालय. समजा तुम्ही राहतात नाशिकमध्ये, तर मी नाशिक सर्च करतो. बघा नाशिक सर्च केल्यानंतर यावर मी क्लिक करतो तर बघा अहमदनगरचा मेळावा आला आहे. त्यामध्ये ते बघा नाशिकसाठी पण वॅकन्सी आहे. मग व्ह्यू मोर यावर क्लिक करायचं आहे. सगळी माहिती आपल्या समोर आली आहे. ठिकाण कुठलं आहे बघा तपवन रोड अहमदनगर या ठिकाणी हा व्हेन्यू आहे. या ठिकाणी हा महारोजगार मेळावा आहे. कधीपासून आहे तर 28/2/2024 पासून 29/2/2024 पर्यंत आहे. जसं मी तुम्हाला बोललो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की बघा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच जर तुम्हाला नोटिफिकेशन आली तर तुम्ही व्हिडिओ बघू शकताय आणि अप्लाय करू शकताय. नाहीतर वेळ होऊन जातो आणि वॅकन्सी संपून जातात. म्हणजेच व्ह्यू वॅकन्सी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला सगळ्या वॅकन्सी दिसून जाणार आहे. मग जस्ट अप्लाय तुम्ही इथून करू शकताय अकाउंट क्रिएट करून. सेम ॲज तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर पद्धत तुम्हाला सांगून देतो. जस्ट पुन्हा व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आहे. मग कुठल्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे, आता इथे अमरावती मी सर्च करतो. बघा अमरावती मी सर्च केलं आणि फिल्टरवर क्लिक केलं तर इथे बघा पंडित दीनदयाल विभागीय रोजगार मेळावा यवतमाळ ऑफलाईन हे आलेलं आहे. कधीपासून आहे तर 1 मार्च पासून आहे हा मेळावा. कुठे आहे, काय आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणासाठी आहे, जसं की बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या डिस्ट्रिक्टसाठी आहे. मग व्ह्यू मोर यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा माहिती आली आहे, तारीख आलेली आहे, प्रायव्हेट एम्प्लॉई असणार आहे, प्रायव्हेट जॉब असणार आहे. ओके, त्यानंतर ठिकाण कुठलं आहे तर लोकनायक बापूजी आने महिला महाविद्यालय यवतमाळ. ओके, या ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे. पुन्हा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्ही ज्या ठिकाणासाठी अप्लाय करताय ते ठिकाण तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. अप्लाय कसं करायचं ऑलरेडी आपण 2 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेले आहे. मागे पण मी यावर व्हिडिओ टाकून झालेले आहे. अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला या वेबसाईटवर अकाउंट क्रिएट करावं लागतं. त्यानंतर जे पण तुमचं अकाउंट आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. तर लिंक या वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या रोजगार मेळाव्यासाठी अप्लाय करायचं आहे. जसं समजा आता तुम्हाला सोलापूरसाठी अप्लाय करायचं आहे किंवा सांगलीसाठी अप्लाय करायचं आहे तर मी सांगलीवर क्लिक करतो. त्यानंतर सांगलीची सगळी माहिती माझ्या समोर आलेली आहे. ओके, त्यानंतर कुठल्या ठिकाणी होणार आहे त्याचा पत्ता आलेला आहे, त्याचा दिनांक आलेला आहे. त्याच्यानंतर व्ह्यू वॅकन्सी करून मी इथे अप्लाय करू शकतोय. त्यामुळे ज्यांना पण जॉब पाहिजे आहे, जॉबसाठी प्रयत्न करताय, नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर काही समजत नसेल किंवा तारीख मागे पुढे झाली तर जस्ट इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, हेल्पलाईन नंबर, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात. जवळपास 15,000 प्लस वेगवेगळ्या वॅकन्सी वेगवेगळ्या ठिकाणासाठी आहे. त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घ्या. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्कीच फायदा घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.